नमस्कार मित्रांनो, मी सुदाम वेताळ आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजना अंतर्गत आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे किती महिलांना मिळालेले आहे आणि याची राज्य सरकारने एक आकडेवारी जारी केलेली आहे। तर आपण ती सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। तर या योजनेची घोषणा राज्य सरकारने अर्थसंकल्प सादर केला होता तेव्हा करण्यात आली होती। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने जुलै 2024 पासून योजना सुरू केली आहे। या योजनेचा अर्ज सादर करण्यासाठी सरकारने मुदतवाढ सुद्धा दिलेली आहे। तर आता याशिवाय आता जो अर्ज आहे ना, तो अर्ज आता मंजूर करण्यासाठी अधिकार देखील आता अंगणवाडी सेविका यांना देण्यात आलेला आहे। राज्य सरकारने आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाद्वारे किती महिलांना पैसे दिले आहे याबाबतची माहिती सुद्धा दिली आहे। तर राज्यातील किती महिलांना पैसे मिळाले आहेत? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाद्वारे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 रुपये पुणे या ठिकाणी कार्यक्रम दरम्यान त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले होते। ज्या महिलांनी जुलै महिन्यामध्ये अर्ज केला होता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाद्वारे जुलै आणि ऑगस्ट या महिन्याचे मिळून 3000 रुपये पुणे या ठिकाणी कार्यक्रम दरम्यान महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले होते। तर महाराष्ट्र सरकारने त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांना 17 ऑगस्ट रोजी जुलै आणि ऑगस्ट महिन्याची रक्कम पाठवण्यात आली होती। महाराष्ट्र सरकारने ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या महिलांचा अर्ज दाखल केला होता, तर त्यांना 31 ऑगस्ट रोजी नागपूर या ठिकाणी 2 महिन्याची रक्कम देण्यात आली होती। तर आता राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्याचा जो टप्पा आहे त्यामध्ये 1,59,00,000 भगिनींच्या खात्यामध्ये 4,487 कोटीची लाभ देण्यात आले आहे, अशी माहिती राज्य सरकारने दिलेली आहे।